SRPF गट क्रमांक 20 वरणगाव सध्याच्या कंडिशनला SRPF गट क्रमांक 20 वरणगावचं ग्राउंड चालू आहे। SRPF गट क्रमांक 14 छत्रपती संभाजी महाराज नगर कॅम्पमध्ये SRPFचं ग्राउंड चालू आहे। SRPF गट क्रमांक 20 वरणगावचं आणि यामध्ये जे विद्यार्थी मिळवणं सर्वांचं या ठिकाणी ग्राउंड आहे। सर्वसाधारण विद्यार्थ्यांचं पण ग्राउंड या ठिकाणी आहे। त्याचबरोबर खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, पोलीस पाल्य, होमगार्ड, सर्वसाधारण खेळाडू या सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांचं जे ग्राउंड आहे SRPF गट क्रमांक 20 वरणगावला आहे। आणि या ठिकाणी जे भरपूर विद्यार्थी यामध्ये नवीन आहे, म्हणजे जवळपास तुम्ही धरून चला की 70% विद्यार्थी नवीन आहे की त्यांना माहीत नसते की पेपरसाठी बसण्यासाठी आपल्याला किती मार्क फिजिकलमध्ये पडले पाहिजे। 100 पैकी आपल्याला कोणत्या कॅटेगरी वाईज SC ST OBC त्याचबरोबर ओपन SBC SC ST NTB NTC NTD VJ EWS ह्या सर्व कॅटेगरीसाठी आपल्याला किती मार्क आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला या ठिकाणी पेपर भेटणार आहे। तर याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे। जे SRPF गट क्रमांक 20 वरणगाव आहे, वरणगावचा ग्राउंडचा कडाप किती जाणार आहे कॅटेगरी वाईज कास्टनुसार मी तुम्हाला कडाप सांगणार आहे। सर्वसाधारण खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, पोलीस पाल्य, होमगार्ड या सर्वांचा कडाप किती जाणार आहे जेणेकरून एक अंदाज आपल्याला लागणार आहे की आपण फिजिकलसाठी तर चाललोच बाबा, पण आपल्याला फिजिकलमध्ये किती मार्क पडले पाहिजे जेणेकरून आपल्याला पेपर भेटला पाहिजे। तर हा काही अंदाज तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे आणि हा जो कडाप आहे एवढाच कडाप जे विद्यार्थी मिळवणं SRPF गट क्रमांक 20 वरणगावचा लागणार आहे। तर कडाप मी तुम्हाला सांगणार आहे ग्राउंडचा कडाप कितीपर्यंत जाणार आहे आणि कास्टनुसार कॅटेगरी वाईज मी तुम्हाला कडाप सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला एक अंदाज लागणार आहे की बा आपलं उद्या ग्राउंड आहे तर आपल्याला ग्राउंड कितीनं मारायचं, आपण सेफ झोन किती मार्कावर आहे, आपण सेफ या ठिकाणी किती मार्कावर आपण सेफ असणार आहे, किती मार्कावर आपल्याला पेपर भेटणार आहे, हा काही अंदाज तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे आणि सर्वबद्दल आपण बोलणार आहे। मग पोलीस पाल्य असो, माजी सैनिक असो, होमगार्ड असो, भूकंपग्रस्त असो, प्रकल्पग्रस्त असो, खेळाडू असो, सर्वसाधारण असो, सर्वबद्दल आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपालांकडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून SRPF गट क्रमांक 20 वरणगाव भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ज्यांचं ग्राउंड झालं तर तुमचं 100 पैकी किती मार्काचं ग्राउंड बसलं हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा एक अंदाज लागणार आहे की मुलांना सरासरी किती मार्क पडलेले आहे। तर सर्वात अगोदर मी तुम्हाला या ठिकाणी कडाप सांगतो। पहिले जे मी तुम्हाला या ठिकाणी होमगार्डचा कडाप सांगणार आहे, त्याचबरोबर पोलीस पाल्यांचा कडाप तुम्हाला सांगणार आहे SRPF वरणगावचा, त्यानंतर माजी सैनिकांचा सांगणार आहे, भूकंपग्रस्तांचा सांगणार आहे, प्रकल्पग्रस्तांचा सांगणार आहे, खेळाडूंचा सांगणार आहे आणि शेवट जे सर्वसाधारणचा कडाप सांगणार आहे कॅटेगरी वाईज किती जाणार आहे। तर चला मी तुम्हाला या ठिकाणी स्टार्टिंग पासून ते शेवटपर्यंत सुरू आहे आपण या ठिकाणी करणार आहे। तर बा होमगार्डचा जो कडाप जाणार आहे SRPF गट क्रमांक 20 वरणगावचा, ओपन कॅटेगरीचे जर तुम्ही होमगार्ड असाल 95 पर्यंत कडाप जाणार आहे आणि OBC कॅटेगरीचे जर तुम्ही होमगार्ड असाल तर 93 पर्यंत कडाप जाणार आहे आणि त्याचबरोबर तुम्ही SC BC कॅटेगरीचे जर तुम्ही होमगार्ड वगैरे असाल तर जवळपास या ठिकाणी जो कडाप जाणार आहे 91 पर्यंत जाणार आहे आणि त्याचबरोबर SC कॅटेगरीचे जर होमगार्ड असाल तर 91 ते 93 च्या आसपास या ठिकाणी जाण्याची शक्यता आहे। ST कॅटेगरीचे होमगार्ड असाल तर 91 पर्यंत कडाप जाणार आहे आणि NTB कॅटेगरीचे होमगार्ड असाल तर 91-92 पर्यंत जाणार आहे। NTC कॅटेगरीचे होमगार्ड असाल तर 91 ते 93 च्या दरम्यान, NTD कॅटेगरीचे होमगार्ड असाल तर 91 ते 93, VJ कॅटेगरीचे होमगार्ड असाल तर 91 ते 93 च्या दरम्यान जाणार आहे आणि EWS कॅटेगरीचे होमगार्ड असाल तर जवळपास 90 ते 91 च्या आसपास कडाप जाण्याची शक्यता आहे। त्यानंतर आता पोलीस पाल्यांचा जो कडाप जाणार आहे, ओपन कॅटेगरीचे जर तुम्ही पोलीस पाल्य असाल तर 89 पर्यंत कडाप या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। OBC कॅटेगरीचे पोलीस पाल्य असेल तर 73 पर्यंत कडाप जाणार आहे। SC BC कॅटेगरीचे जर पोलीस पाल्य असाल तर जवळपास या ठिकाणी 80 पर्यंत कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे। त्याचबरोबर SC कॅटेगरीचा जर तुम्ही पोलीस पाल्य असाल तर जवळपास 79 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे। ST कॅटेगरीचे पोलीस पाल्य असाल तर 60 ते 70 च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे। NTB कॅटेगरीचे जर तुम्ही पोलीस पाल्य असाल तर जवळपास या ठिकाणी 80 पर्यंत पाहायला भेटणार आहे आणि NTC कॅटेगरीचे पोलीस पाल्य असाल तर 80-85 पर्यंत पाहायला भेटणार आहे। NTD कॅटेगरीचे पोलीस पाल्य असाल तर 80-85 च्या आसपास पाहायला भेटणार आहे। VJ कॅटेगरीचे पोलीस पाल्य असाल तर 80 ते 85 च्या आसपास या ठिकाणी पाहायला भेटणार आहे आणि EWS कॅटेगरीचे जर पोलीस पाल्य असाल तर 72 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे। आता माजी सैनिकांचा कडाप किती जाणार आहे, ओपन कॅटेगरीचे जर माजी सैनिक असाल
तर 93 ते 95च्या दरम्यान कडाप जाणार आहे. ओबीसी कॅटेगरीचे जर तुम्ही माजी सैनिक असाल तर 82 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे, 82 ते 83 पर्यंत. SC-BC कॅटेगरीचे जर तुम्ही माजी सैनिक असाल तर जवळपास 76 ते 78 ते ज्या दरम्यान जाणार. आणि SC कॅटेगरीचे जर तुम्ही माजी सैनिक असाल तर 60 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे. ST कॅटेगरीचे जर तुम्ही माजी सैनिक असाल तर जवळपास या ठिकाणी जे 70 पर्यंत ते 60 ते 70 पर्यंत आपल्याला पाहायला भेटणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही जर या ठिकाणी NTB कॅटेगरीचे जर तुम्ही माजी सैनिक असाल तर या ठिकाणी 82 ते 83 पर्यंत कडाप जाणार आहे. NTC कॅटेगरीचे जर माजी सैनिक असाल 80 पर्यंत कडाप जाणार आहे. NTD कॅटेगरीचे माजी सैनिक असाल 87 पर्यंत कडाप जाणार आहे. विजय कॅटेगरीचे माजी सैनिक असाल तर 61 ते 75च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे. आणि EWS कॅटेगरीचे माजी सैनिक असाल तर 60 ते 70च्या आसपास पाहायला भेटणार आहे. आता राहिला विषय भूकंपग्रस्तांचा कडाप किती जाणार आहे. तर ओपन कॅटेगरीचे जर तुम्ही भूकंपग्रस्त असाल 93 पर्यंत कडाप जाणार आहे. OBC कॅटेगरीचे जर भूकंपग्रस्त असाल तर 87 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे. SC-BC कॅटेगरीचे भूकंपग्रस्त असाल तर जवळपास 90 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे. SC कॅटेगरीचे भूकंपग्रस्त असाल तर 85 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे. ST कॅटेगरीचे जर तुम्ही भूकंपग्रस्त असाल तर जवळपास या ठिकाणी 85 ते 90च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे. NTB कॅटेगरीचे भूकंपग्रस्त असाल तर जवळपास या ठिकाणी 80 पर्यंत किंवा 90च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे. NTC कॅटेगरीचे भूकंपग्रस्त असाल तर जवळपास 91 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे. NTD कॅटेगरीचे भूकंपग्रस्त असाल तर जवळपास 90-91 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे. विजय कॅटेगरीचे भूकंपग्रस्त असाल तर जवळपास 85 ते 90च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे. EWS कॅटेगरीचे भूकंपग्रस्त असाल तर 91 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे. त्यानंतर प्रकल्पग्रस्तांचा जो कडाप जाणार आहे ओपन कॅटेगरीचे असाल तर 95 पर्यंत कडाप जाणार आहे. त्याचबरोबर OBC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 91 पर्यंत कडाप जाणार आहे. SC-BC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर जवळपास 91 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे. SC कॅटेगरीचे जर तुम्ही प्रकल्पग्रस्त असाल 90 पर्यंत कडाप जाणार आहे. ST कॅटेगरीचे जर तुम्ही प्रकल्पग्रस्त असाल 87 पर्यंत कडाप जाणार आहे. NTB कॅटेगरीचे भूकंपग्रस्त जर तुम्ही असाल तर इथला जो कडाप जाणार आहे जवळपास या ठिकाणी 85 ते 90च्या आसपास. NTC कॅटेगरीचे जर प्रकल्पग्रस्त असाल तर 85 ते 90 पर्यंत. NTD कॅटेगरीचे प्रकल्पग्रस्त असाल तर 85 ते 90 पर्यंत. विजय कॅटेगरीचे असाल 85 ते 86 पर्यंत. EWS कॅटेगरीचे जर तुम्ही प्रकल्पग्रस्त असाल तर जवळपास 91 ते 93 पर्यंत जाणार आहे. त्याचबरोबर आता खेळाडूचा कडाप किती जाणार आहे तर पहा खेळाडू जर तुम्ही असाल तर ओपन कॅटेगरीचा 95 पर्यंत. OBC कॅटेगरीचा 91 पर्यंत. SC-BC कॅटेगरीचे असाल तर 91 पर्यंत. SC कॅटेगरीचे असाल 89 पर्यंत. ST कॅटेगरी असाल 86 पर्यंत. NTB कॅटेगरीचे असाल तर 90 पर्यंत. NTC कॅटेगरीचे असाल तर 91 पर्यंत. NTD कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर हा सुद्धा 91 पर्यंत. आणि विजय कॅटेगरीचे असाल तर 89 पर्यंत. आणि EWS कॅटेगरीचे असाल तर 91 पर्यंत. आता राहिला विषय सर्वसाधारण जे उमेदवार आहे सर्वसाधारण सर्वात जास्त आहे. तर आता सर्वसाधारणतः SRPF गट क्रमांक 20 वरणगावचा ग्राउंडचा कडाप किती जाणार आहे तर पहा तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल सर्वसाधारण 95 ते 93च्या आसपास 95 पर्यंत जाणारच कडाप. OBC कॅटेगरीचे जर तुम्ही या ठिकाणी असाल सर्वसाधारण. OBC कॅटेगरी सर्वसाधारण म्हणजे साधारण, ठीक आहे. तर OBC कॅटेगरीचा जो कडाप जाणार आहे तर हा 93 पर्यंत जाणार आहे. आणि त्याचबरोबर SC-BC कॅटेगरीचा जो कडाप हा 93 पर्यंत जाणार आहे सर्वसाधारणतः. आणि SC कॅटेगरीचा जो सर्वसाधारणतः कडाप जाणार आहे 91 पर्यंत. 91 ते 93च्या आसपास जाणार आहे. आणि ST कॅटेगरीचा जो सर्वसाधारणतः कडाप आहे 91 ते 93च्या दरम्यान. NTB कॅटेगरीचे असाल तर 93 पर्यंत जाणार आहे. NTC कॅटेगरीचा पण सर्वसाधारणतः 93 पर्यंत जाणार आहे. NTD कॅटेगरीचा पण जो सर्वसाधारणतः जो कडाप आहे 93 पर्यंत जाणार आहे. विजय कॅटेगरीचा पण कडाप 93 पर्यंत जाणार आहे. आणि EWS कॅटेगरीचा जो कडाप आहे हा सुद्धा 93 पर्यंत जाणार आहे सर्वसाधारणतः. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ अपडेट देत राहणार. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद जय भारत.